लास्ट लेक्चरला आपण मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा प्रॉब्लेम स्टार्ट केला होता. त्यामध्ये अबाउट एक्स ॲक्सिस आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला होता. दॅट इज आय एक्स फाइंड आउट केला होता. आता त्याचा नेक्स्ट पार्ट आपण कंप्लीट करू. जे डिटेल्स प्रॉब्लेममध्ये दिलेले होते ते डिटेल्स मी परत ड्रॉ करून घेतलेले. तुम्ही त्याच प्रॉब्लेममध्ये त्याच फिगरमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करावं लागेल. इथे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी वेगळी फिगर ड्रॉ करून देते. तुम्ही वेगळी फिगर एक्झामच्या वेळेस ड्रॉ केली तरी हरकत नाही किंवा त्याच फिगरमध्ये केलं तरी हरकत नाही. तोच प्रॉब्लेम आहे. टॉप फ्लेनचे डायमेन्शन दिलेलं आहे 160 × 12 mm, वेबचं डायमेन्शन दिलेलं आहे 200 × 10 mm, त्यानंतर बॉटम फ्लेनचं डायमेन्शन दिलेलं आहे 240 × 12 mm. हे डायमेन्शन दिलेले आहे. त्यानंतर मी आधीच आपण इथे करून घेतलेला आहे. हा आय सेक्शन आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता हा टोटल आय सेक्शन आहे तो मी 1, 2, 3 ह्या 3 रेक्टँगल मध्ये डिवाइड करून घेतलेला आहे. तो डिवाइड केल्यानंतर प्रत्येकाचा सेंट्रॉइड मी ड्रॉ केलेला आहे. सेंट्रॉइड ड्रॉ केल्यानंतर त्याची डिटेलिंग केली जशी जशी मला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मी सेम तोच आय सेक्शन परत ड्रॉ करून घेतलेला आहे. डायमेन्शन्स दिलेले आहे आणि त्याचा मी आता सेंट्रॉइड मार्क करून घेणार आहे. आता याचा सेंट्रॉइड रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे येणार b/2 160/2 आणि त्याचा एक्स ॲक्सिस कसा येणार हा 12 आहे d/2 ला असणार म्हणजे इथून एक्स ॲक्सिस त्याचा असणार. हे 1, 2, 3 परत तसेच रेक्टँगल मध्ये मी डिवाइड करून घेतलेले आहे तसं ते दाखवलेलं आहे. त्यानंतर लाईन ऑफ सिमेट्री नावाची एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली होती. लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, एखादं सेक्शन आहे म्हणजे हा अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे. ह्या आय सेक्शनच्या मिडल मधून जर मी एक लाईन पास केली तर त्या लाईनमुळे दोघीकडे सेम पार्ट झाले पाहिजे. अबाउट एक्स ॲक्सिस इथे जर एक्स ॲक्सिस मी सेंटर मधून कट केला असता असा इथून पास झाला असता तर इकडे आणि इकडे सेम पार्ट होत होते का नाही. इथे छोटा पार्ट होत होता इथे मोठा पार्ट दिसायला सेम होते का ते नाही. तसंच जर मी अबाउट वाय ॲक्सिस याचा सेंट्रॉइड मधून एक लाईन मी पास केली, ही लाईन मी जर पास केली तर ह्या साईडला जो काही पार्ट आहे तेवढाच पार्ट ह्या साईडला पण आहे. लाईनच्या इकडे जेवढा पार्ट आहे जसा दिसतोय तिकडेच ह्या लाईनच्या इकडे मी बघितला तर सेम पार्ट मला दिसतोय. म्हणजे आपल्याला इथून असं कळतंय की अबाउट वाय ॲक्सिस लाईन ऑफ सिमेट्री आहे. आता लाईन ऑफ सिमेट्रीचा फायदा काय आहे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता किंवा मग तुम्हाला जर सांगितलेलं असणार आहे की पूर्ण ब्रॉड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला एका प्रोसिजरनी जावं लागेल किंवा मग तुम्हाला एक्स आणि वाय ॲक्सिस दोघे फाइंड आउट करायला सांगितले असेल तर तुम्हाला फक्त एवढं सेंटेन्स लिहायचं आहे. ड्यू टू लाईन ऑफ सिमेट्री अबाउट वाय ॲक्सिस मी इथे लिहून देते. ड्यू टू लाईन ऑफ सिमेट्री अबाउट y axis, due to line of symmetry about y axis x bar लेफ्ट. आपण आधी काय घेतला होता, मला एक्स ॲक्सिस लोकेट करायचा होता तेव्हा वाय बार फाइंड आउट केला होता. वाय बार आपण बॉटम पासून फाइंड आउट केला होता. जर इथे एक्स बार फाइंड आउट करावा लागेल. एक्स बार लेफ्ट कसा फाइंड आउट करणार आहे तुम्ही, एक्स बार लेफ्ट म्हणजे ह्या लेफ्ट साइड पासून तुम्हाला वाय ॲक्सिस दाखवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही त्याच प्रोसिजरने जाऊ शकता. जसं वाय बार फाइंड आउट केला होता, वाय बार फाइंड आउट केला होता त्यामध्ये फॉर्म्युला होता वाय बार इज इक्वल टू a1 × y1 प्लस a2 × y2 प्लस a3 × y3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3 हा फॉर्म्युला होता. आता इथे एक्स बार लेफ्ट फाइंड आउट करायचा तर सेम फॉर्म्युला राहील, फक्त x1 x2 x3 तिथे ते रिप्लेस होतील. म्हणजे काय a1 × x1 प्लस a2 × x2 प्लस a3 × x3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3 हाच तोच फॉर्म्युला इथे राहील, फक्त y1 च्या जागी x1 x2 x3 येईल. ठीक आहे. आता जर लाईन ऑफ सिमेट्री असली तर तुम्हाला एक्स बार लेफ्ट तो a1 x1 फाइंड आउट करायची काहीच गरज नाही. लाईन ऑफ सिमेट्री इथे लाईन ऑफ सिमेट्री आहे. मग लाईन ऑफ सिमेट्री असल्यावर तुम्हाला काय करावं लागेल,
एक्स बार लेफ्ट कसा फाइंड आउट करायचा, जे काही होरिझोंटल डायमेन्शन आहे, जे सगळ्यात मोठं होरिझोंटल डायमेन्शन आहे, आता इथे होरिझोंटल डायमेन्शन 3 आहे, हे 160 mm आहे, हे 10 mm सुद्धा होरिझोंटल डायमेन्शन आहे आणि 240 mm हे सुद्धा होरिझोंटल डायरेक्शन आहे. मग जर लाईन ऑफ सिमेट्री असेल तर तेव्हा सगळ्यात मोठं होरिझोंटल डायमेन्शन घ्यायचं. आता इथे 240 सगळ्यात मोठं आहे, डिवाइड बाय 2 करायचं. ते डिवाइड बाय 2 केल्यानंतर जे काही येईल 120 mm ही झालं तुमचं एक्स बार लेफ्ट. ठीक आहे, हा तुमचा एक्स बार लेफ्ट झाला. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, वाय फाइंड आउट करायचं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस मला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी मी काय करणार, 3 रेक्टँगल आहे, IYY1 प्लस IYY2 प्लस IYY3 असे मी 3 रेक्टँगलचे मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करेल, त्यांचं ऍडिशन करेल आणि मला अबाउट वाय ऍक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. एक्स बार लेफ्ट मी ते फाइंड आउट करून घेतलेलं आहे. पण एक गोष्ट आहे, आपण पॅरलल ऍक्सिस थेरम केव्हा यूज करतो, पॅरलल ऍक्सिस थेरम आपण तेव्हाच यूज करतो जेव्हा आपल्याला सेंट्रॉइडल ऍक्सिस व्यतिरिक्त कोणत्याही ऍक्सिसला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. आता आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलंय, मी प्रत्येक रेक्टँगलचा सेंट्रॉइड ड्रॉ करून घेतलेला आहे. तो फर्स्ट रेक्टँगलचा सेंट्रॉइड G1, सेकंड रेक्टँगलचा सेंट्रॉइड G2 आणि थर्ड रेक्टँगलचा जो काही सेंट्रॉइड आहे तो आहे G3. हे 3 सेंट्रॉइड मी ड्रॉ करून घेतलेले. हे बघा, आता ह्या टोटल अबाउट सिमेट्री आहे म्हणून ह्या जो काही फर्स्ट रेक्टँगल आहे त्याचा वाय ऍक्सिस इज इक्वल टू टोटल आय सेक्शनचा वाय ऍक्सिस होतोय का, हे बघा. म्हणजे याचा वाय ऍक्सिस प्लस ह्या सेकंड रेक्टँगलचा वाय ऍक्सिस प्लस थर्ड रेक्टँगलचा वाय ऍक्सिस एका सरळ लाईन मधून जात आहेत. ठीक आहे, मग त्यामुळे आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायची गरज नाही, कारण त्यांचा प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेक्शनचा जो काही सेंट्रॉइड आहे तो टोटल आय सेक्शनच्या सेंट्रॉइड मधून पास होतोय. म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस व्यतिरिक्त मला काढायचंच नाही ना, मग पॅरलल ऍक्सिस थेरम इथे येणार नाही. जरी तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम यूज केलं तरी तुम्हाला जो काही H1, H2, H3 असेल ना तो 0 येईल. ते मी नेक्स्ट प्रॉब्लेमला तुम्हाला समजावून सांगेन. इथे मी डायरेक्ट तुम्हाला सांगते, IYY1 फाइंड आउट करायचं आहे मला, IYY1. आता इथे पॅरलल ऍक्सिस थेरम येणार नाही, का नाही येणार ते मी सांगितलं. त्यानंतर फर्स्ट रेक्टँगल 1 म्हणजे फर्स्ट रेक्टँगलचा जो काही अबाउट वाय ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, DB³/12. डी काय 12, बी काय 160/3/12. ठीक आहे, DB³/12 4.09 into 10 raised to 4.09 into 10 raised to 6 4.09 into 10 raised to 6 mm raised to 4. त्यानंतर IYY2 बघा, सेकंड रेक्टँगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला काय, अबाउट वाय ऍक्सिस DB³/12. डी काय सेकंड रेक्टँगलचा 200, बी काय विड्थ 10 mm त्याचा क्यूब/12. DB³/12 that is 16.66 into 10 raised to 3. 16.66 into 10 raised to 3 mm raised to 4. IYY3. थर्ड रेक्टँगल अबाउट वाय ऍक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. DB³/12. डी आहे 12, बी आहे 240चा क्यूब/12. 12 into 240चा क्यूब/12. 13.82 into 10 raised to 6. 13.82 into 10 raised to 6 mm raised to 4. युनिट द्यायला विसरायचं नाही.
YY1 YY2 आणि 3 मी फाइंड आउट केला. आता ह्या तिघांचं मी समेशन करणार. समेशन केल्यानंतर मला IYY म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ऍक्सिस मिळेल. आता मी व्हॅल्यू पुट करते. IYY1 काय 4.09 × 10⁻6 प्लस 2 काय 16.66 × 10⁻3 प्लस 13.82 × 10⁻6 आहे IYY3. आता मी ह्या तिघांचे ऍडिशन करणार आणि त्यानंतर जी काही व्हॅल्यू येईल ती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनसिमेट्रिकल आय सेक्शन अबाउट YY ऍक्सिस माझी असणार आहे. 16.66 × 10⁻3 प्लस 13.82 × 10⁻6 17.92 × 10⁻6 mm⁴. या प्रॉब्लेम मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला अबाउट YY ऍक्सिस फाइंड आउट करायचा आहे आणि तो ज्या ऍक्सिसला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे तो लाईन ऑफ सिमेट्री मध्ये येतो का. लाईन ऑफ सिमेट्री मध्ये आला तर तुमचे कॅल्क्युलेशन्स कमी होऊन जातील. ठीक आहे, हे एवढं महत्वाचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे डिटेल सांगेल की एक्स बार लेफ्ट तुम्ही कसा फाइंड आउट करणार जर लाईन ऑफ सिमेट्री नसेल तर. मोस्ट ऑफ द याच्यामध्ये अबाउट YY ऍक्सिस लाईन ऑफ सिमेट्री असतेच, पण जे तुमचे कंपोजिट फिगरचे जे काही प्रॉब्लेम असतात किंवा पंच होलचे प्रॉब्लेम असतात त्याच्यात नसते. तर तिथे आपण हे डिटेलमध्ये बघू.